स्वाध्याय इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 19वा, धोंडा. प्रश्न पहिला, खालील आकृत्या पूर्ण करा. राजूची गुणविशेष. चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाक, चाणाक्ष, हुशार. राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. हिऱ्यासारखा चमकणारा, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, प्रखर प्रकाशकिरण बाहेर फेकणारा, गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान आहे. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करतो. अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. प्रश्न दुसरा, हे केव्हा घडले ते लिहा. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. प्रश्न तिसरा, चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला. तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीती-मिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. प्रश्न चौथा, राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न 5वा, चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून
प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले, म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. खेळूया शब्दांशी. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. करडा, विचारशृंखला, अस्वस्थता, घालमेल. लेखकांची विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. एक ना धड भाराभर चिंध्या.